नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपली BEd CET जी की अत्यंत जवळ आलेली आहे मार्च 2026 या अनुषंगाने आपण सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्नोत्तरे पाहत आहोत. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. तत्पूर्वी अजून जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. भारतातील सर्वात जुनी IIT कोठे आहे? म्हणजे सर्वप्रथम IITची ओपनिंग जी झाली ती सुरुवात कुठून झालेली त्या शहराचं नाव आपल्याला पाहिजे आहे. तर ऑप्शन 1 खरगपूर येथे भारतातील सर्वप्रथम IIT सुरू झालेलं आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते? म्हणजेच दक्षिणेतील सगळ्यात शेवटचं ठिकाण, शेवटचं टोक कोणतं, असा हा प्रश्न. ऑप्शन 1 कन्याकुमारी, 2 जम्मू, 3 रामेश्वरम आणि 4 इंदिरा पॉईंट. तर सर्वात दक्षिणेकडील जो भाग आहे तो कन्याकुमारी आहे, परंतु सर्वात शेवटचं टोक कन्याकुमारी नाही, ही बाब आपण लक्षात ठेवा. ऑप्शन 4 इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आहे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. दार्जिलिंग क्षेत्रात कोणते पीक प्रसिद्ध आहे? सर्वाधिक घेतले जाणारे पीक दार्जिलिंग क्षेत्रामध्ये आपल्याला कोणते पाहायला मिळते? तर ऑप्शन 1 चहा, 2 ताग, ज्याला ताग, 3 रबर, 4 रेशीम. तर ऑप्शन 1 चहासाठी दार्जिलिंग क्षेत्र प्रसिद्ध आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप ज्याला आपण म्हणत असतो ते कोणते? आपण इंग्रजीमध्ये ह्याला ॲलोट्रॉप असं म्हणत असतो. तर ऑप्शन 1 हिराकस, 2 पारा, 3 हिरा आणि 4 मोरचूद. तर ऑप्शन 3 जे आहे ते म्हणजेच हिरा. तर हिरा हे कार्बनचं एक असं रूप आहे जे अतिशुद्ध रूपात आपल्याला पाहायला मिळतं. तसेच हिराकस हा जो पदार्थ आहे, हिऱ्याला कापणारा जगातील एकमेव पदार्थ तो म्हणजेच हिराकस होय. तर हिरा आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहेत? महाराष्ट्र राज्याच्या ज्या सीमा आहेत त्या एकूण किती राज्यांना स्पर्श करतात, लागून आहेत, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 6 राज्यांना आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्रजासत्ताक दिनी सैन्य दलाची मानवंदना कोण स्वीकारतात? 1 पंतप्रधान, 2 राष्ट्रपती, 3 राज्यपाल, 4 ॲडमिरल जे की नेव्हीचे ऑफिसर असतात. तर ऑप्शन 2 राष्ट्रपती आपलं करेक्ट उत्तर होय. प्रजासत्ताक दिनी सैन्य दलाची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतात, तर स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मानवंदना स्वीकारतात. पुढचा प्रश्न, अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? ज्याला आपण इस्रो असं म्हणत असतो. तर ऑप्शन 1 बेंगलोर, 2 चेन्नई, 3 मुंबई आणि 4 दिल्ली. तर ऑप्शन 1 बेंगलोर येथे आपल्याला अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर असलेले पाहायला मिळते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे म्हणजेच शांततेचे प्रतीक होय? तर ऑप्शन 1 केशरी रंग, 2 हिरवा रंग, 3 पांढरा रंग आणि 4 निळा रंग. तर ऑप्शन 3 पांढरा रंग आपलं करेक्ट उत्तर आहे. तर केशरी रंग त्याग व शौर्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग सुजलम सुफलम, जे की आपल्या तीनही जे रंग आहेत आपल्या झेंड्यातील आहेत, तिरंग्यातील आहेत. ऑप्शन 3 पांढरा रंग शांततेचं प्रतीक होय. पुढचा प्रश्न, हिवतापावरील प्रभावी औषध कोणते आहे? 1 प्रायमाक्विन, दुसरं पॅरासिटामॉल, 3 क्युनिन आणि 4 यापैकी नाही. तर ऑप्शन 1 प्रायमाक्विन हे जे औषध आहे ते आपल्याला हिवतापावरती प्रभावीपणे असलेलं पाहायला मिळतं. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करावे, तसेच आम्हाला स्टार रेटिंग देऊन प्रोत्साहित करावे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारी प्रथम व्यक्ती कोण? तर ऑप्शन 1 महर्षी कर्वे, 2 वि स खांडेकर, 3 पु ल देशपांडे, 4 आचार्य अत्रे. तर आपलं ऑप्शन 1 महर्षी केशव कर्वे आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, तसेच प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मिळवणारे वि स खांडेकर, महर्षी केशव कर्वे जे आहेत त्यांना सर्वप्रथम भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारी सर्वप्रथम व्यक्ती आहे, ही बाब आपण लक्षात ठेवा. एक करेक्शन आहे ते आपलं. तर महर्षी केशव कर्वे भारतरत्न मिळवलेली प्रथम महाराष्ट्रीयन व्यक्ती, भारतरत्न, ही बाब आपण लक्षात ठेवावी. वि स खांडेकर यांना सर्वप्रथम ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला, जो की
साहित्यातील नोबल मानला जातो? तर आपला जो हा प्रश्न आहे तो म्हणजेच महाराष्ट्रात सर्वप्रथम महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण? तर त्याचं करेक्ट उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन 3 पु ल देशपांडे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आजची प्रश्नावली इथे संपते. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.